याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया माझा सहकारी संदीप देसाई यांच्याकडे। संदीप, आता साधारणतः 1 वाजलेले आहेत, कसा मतदानाला प्रतिसाद मिळतोय, काय माहिती द्याल? एकूणच आपण पाहतोय की 60 ठिकाणी मतदान होत आहे आणि विदर्भातल्या या जागा अत्यंत महत्त्वाच्या प्रतिष्ठेच्या आहेत, कारण अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। जसं नागपूर गडकरींचं आहे, जसं सुधीर मुनगंटीवारांचं आहे, तसंच ते नागपूर मुख्यमंत्र्यांचं सुद्धा आहे। सकाळी 11 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं त्याची टक्केवारी आपण पाहतोय। उत्तराखंडमध्ये 23.78% मतदान झालेलं आहे। मिझोराममध्ये 29.8% तर तेलंगणामध्ये 22.84% मतदान झालेलं आहे। वेगळा तेलंगणानंतर पहिलीच निवडणूक। मेघालयमध्ये 27%, अरुणाचल प्रदेशमध्ये 27.48%, तर मणिपूरमध्ये 35% मतदान झालेलं आहे। बिहारमध्ये 20.31% मतदान झालंय, तर अंदमान निकोबारमध्ये 14.37% मतदान। 11 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं त्याची टक्केवारी आता आपण पाहतोय। महाराष्ट्रातल्या 7 जागांवर सुद्धा आज मतदान होत आहे। विदर्भातल्या या जागा आहेत। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे सहकारी संदीप देसाई यांच्याकडे। संदीप, 1 वाजलेला आहे, किती टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे, काय माहिती मिळते, कसा प्रतिसाद आहे? अगदी लागवी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नागपूरमध्ये टेम्परेचर वाढलेलं आहे, पारा 42 अंशांच्या वर गेलेला आहे। तरी सुद्धा आपण जर बघितलं मतदान केंद्रांवर तर प्रचंड गर्दी आपण धरमपेठमधल्या एका शाळेमधल्या मतदान केंद्रावर आहे आणि मोठ्या संख्येने लोकांचा उत्साह सुद्धा पाहायला मिळतोय आपल्याला या सगळ्यामध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा काही वेळापूर्वी या ठिकाणी मतदान करून गेलेले आहेत। आपण जर या शाळेकडे बघितलं या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये तर अजूनही मोठी रांग जी आहे ती आहे, ज्येष्ठ नागरिकांची रांग आहे। ज्येष्ठ नागरिकांना लवकर संधी दिली जाते, मात्र तरुण आहेत, सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, हे सगळ्या लाईनमध्ये उभा राहून मतदान करतायत। भली मोठी रांग आहे, ऊन प्रचंड आहे, मोठ्या प्रमाणावर गरम होते लोकांना, तरी सुद्धा मतदान जो आहे ते मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी सगळे लोक येत आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर अनेक मतदार सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल सर? मस्त हॉट आहे, खूप जोरदार आहे, पण आपल्या मताधिकाराचा प्रयोग करायचा आहे। 42 असो की 44 असो, लोकतंत्र महत्त्वाचं आहे। अगदी आपण बघितलं तर गरमी कितीही असली, उष्णता कितीही असली तरी लोक यामध्ये मतदान करण्यासाठी बाहेर येत आहेत। एक आपण आजीबाई पण एक आहे, त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल आजी? केलं काय? किती वाजल्यापासून, कधी वाजून उभा आहे? 7 वाजतापासून। 7 वाजल्यापासून रांगेत उभा आहे, अजून नंबर नाही आला? नाही। आपण बघितलं की खूप वेळ झाला, मावशी सांगतायत या 7 वाजल्यापासून रांगेत उभा आहे, पण काय सांगाल कधीपासून रांगेत उभा आहे? आता झालाय। काय वाटतंय, गरमी कशी आहे? बघतोय आपण की लाजायला लागले आहे। 2-3 ठिकाणी विंडो केलेल्या आहेत, आपण बघतोय इथं सुद्धा रांग आहे। इकडं आतल्या बाजूला जर आपण बघितलं तर तरी तिथं सुद्धा रांग असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर संपूर्ण विदर्भामध्ये ज्या 7 जागांसाठी मतदान होतंय त्या 7ही जागांवर मोठ्या प्रमाणावर गरमी असलेली आपल्याला पाहायला मिळते, लागवी, आणि तरी सुद्धा उष्णता असून सुद्धा लोकांचा प्रतिसाद जो आहे तो चांगला असलेला पाहायला मिळतोय। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर सुद्धा आहेत आणि प्रवीण मुधोळकरांच्या बरोबर आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं इथलं मतदान झालेलं आहे, काय आकडेवारी आहे, काय सगळं आपण जाणून घेणार आहोत। प्रवीण, काय सांगशील? उन्हाळा मोठा आहे आणि तरी पण लोकांचा प्रतिसाद आहे। मुळातच 43 डिग्रीपर्यंत तापमान पोहोचलेलं आहे आणि आता या ठिकाणी जर आकडेवारी जर पाहिली आपण तर नागपूर मतदारसंघामध्ये जवळपास 17 डिग्री 17.5% या ठिकाणी वोटिंग झालेलं आहे। रामटेक असेल, वर्धा असेल, भंडारा गोंदिया असेल किंवा ज्या 7 ठिकाणी निवडणूक आहे आज, त्या ठिकाणी प्रतिसाद हा थोडा जरी कमी वाटत असला तरी 4 नंतर या ठिकाणी प्रतिसाद हा वाढणार आहे, कारण की ऊन आता ज्या पद्धतीनं आहे हे ऊन कमी होईल। दुसरीकडे ज्या पद्धतीनं सर्वाधिक मतदान हे आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालं आहे, त्या ठिकाणी काही मतदारसंघामध्ये काही मतदान केंद्रामध्ये टायमिंग हे कमी आहे, त्यामुळे
लोकांनी भर उन्हात जाऊन गडचिरोलीमध्ये मतदान केलं आहे. व्हीव्हीपॅट मशीन्स आहे, व्हीव्हीपॅट मशीनमध्ये रिसिप्ट यायला 5 सेकंद लागत आहेत. त्यामुळे यावेळी थोडी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते, कारण की 5 सेकंद वोटिंग झाल्यानंतर थांबावं लागतं. त्यामुळे 5 सेकंद गुणिले जेवढे वोटर्स आहे तेवढा वेळ वाढलेला आहे आणि 6 वाजेपर्यंत मतदान आहे. अगदी प्रवीण, आपण जर बघितलं तर गडचिरोलीमध्ये झालंय, त्या खालोखाल नागपूरमध्ये मतदान झालंय. गडचिरोलीमध्ये 18%, नागपूरमध्ये 17.5% वगैरे. रामटेकमध्ये मतदानाची आकडेवारी कमी आहे, काय सांगता येईल त्याच्याबद्दल? मुळातच रामटेक हा मतदारसंघ हा ग्रामीण मतदारसंघ आहे. या गावामध्ये शेकडो म्हणजे जवळ 500च्या वर गावं आहेत. म्हणजे या गावातल्या ठिकठिकाणी मतदान केंद्र आहे, काही ठिकाणी दुर्गम भाग सुद्धा आहे, बॅकवॉटर आहे काही ठिकाणी, अशी काय मतदान केंद्र आहे. त्यामुळे आता या ठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येनं आहे. म्हणून पहिल्या तासांमध्ये काही तासांमध्ये 12 वाजेपर्यंत या ठिकाणी मतदान कमी झालं आहे. तर आता 4 नंतर सर्वत्रच मतदान जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे आणि प्रत्येकानं आपल्या मतदानाचा अधिकार हा वापरावा, कर्तव्य पार पाडावं असं आवाहन करण्यात येतं आहे. अगदी प्रवीणनं आपल्याला जी माहिती दिली ती बघितलं आपण की मतदानाची टक्केवारी आकडेवारी जी आहे ती 11 वाजेपर्यंत आपण सगळीकडे बघितली. सगळ्यात जास्त गडचिरोलीला आहे 18%, त्या खालोखाल नागपूरला आहे 17.5%. मात्र रामटेकमध्ये मतदान थोडंसं कमी झालेलं आहे. पण आता 4 नंतर आता उन्हाचा कडाका प्रचंड आहे. विदर्भातल्या सगळ्याच भागामध्ये जर आपण बघितलं तर ज्या 7 जागा होत आहेत, 7 जागांसाठी मतदान होतंय लागवी. आणि या सगळ्यामध्ये आता 4 नंतर ते 4 ते 6 या 2 तासांमध्ये सगळ्यात जास्त मतदान होण्याची सुद्धा